आज गावाचं झेंडायला आलो होतो तेव्हाच मला गावात बुलेटचा आणि वॅगनरचा यो विषय दिसला. या उगाच नाही पोरांची पहिली चॉईस बुलेट तर जय श्रीराम भावांनो. तर विषय असा झालता, सकाळ सकाळ कॉलेजला जायचं होतं पण पहिलं थोडं काम कंपनीत होतं. मग मी इथं आलो आणि दिसला म्हणून याला बोलिलं. मग पहिलं इथं गेट वाजिलं, कस तरी खोललं बरं का. हे सकाळ सकाळ त्या पोरांचे मी शिव्या खाल्ल्या असत्या ना असं मला तर वाटतं. त्यांनी तोंडावर तर नाही दिल्या पण मी त्यांच्या भावना समजू शकतो. मग कंपनीतलं काम झाल्यावर निघणारच होतो की तेवढ्यात पाऊस आला. एक तर कॉलेजलाच मी उशिरा निघलो होतो, त्याच्या तिथं एवढं उशीर झाला. मग थोडा वेळ थांबलो, थोडा पाऊस कमी झालेला पाहिला, मग लगेच निघलो. एक तर मी रोज उशिरा तर पडतो कॉलेजमध्ये, आज माझ्यामुळे याला उशीर झाला. मग आतमध्ये कॉलेज केल्यानंतर कंपनी बाहेर येऊन थांबलो. आज विषय असा होता, दाद्याला थोडं काम होतं गावात, म्हणजे त्यांनी त्याचा साऊंड रिपेअरिंगला दिलेला आहे. मग डायरेक्ट इथं आलो आणि तो बारीक साऊंड तर रिपेअर झाला होता बरं का. आता तुम्ही त्याचा साऊंड चेक ऐका. कस काय दानका कराल काय नाद परत नादच नाही करायचा भाई. याच्या हसण्यावरून तुम्हाला कळायलाच असेल साऊंड कसा वाजला असेल ती. मग तो साऊंड घेऊन मी घरापाशी आलो. मग तेव्हा मला तिथं हे असं दिसलं. मला फक्त एवढाच प्रश्न पडला होता की कोणी कोणाला चारायला आणलंय. आता मी याचं तोंड कमून लपिलं तर म्हणलं आयला आपलाच मित्र आहे, कशाला बिनबॉबटीची चव घालायची. याची चव घातली तर उगा आपलं एक फॉलोअर कमी व्हायचं, एक तर आधी डाऊन फॉल लागलं. आणि आता मी कुठं आलेलो होतो, मी आलो होतो जखणगावला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी. पण भाई इथं आलो तेव्हा पाहिलं इथं मोकर गर्दी आणि त्याच्यात कॉलेजवाल्यांनी पण लय अर्जंट सांगितलंय. म्हणलं आता बरा तमाशा आहे भाऊ. आता इथं एवढी गर्दी होती ना, इथं कमीत कमी आम्हाला 2-2.5 तास लागलेच. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती, मला वेळेचं किती महत्व. आणि आता तुम्हीच मला सांगा, 2 तास लाईनीत उभा राहण्यापेक्षा 2 तास बोंबलं तिंडलेलं कधी पण सांगा. आणि आता आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असला तर तेवढं आपल्याला फॉलो करून टाका.